Hello dear students, today we are going to discuss man-made causes or man-made reasons because of which air pollution occurs. In previous video we have seen what are natural causes due to which air pollution take place, and in those we have discussed about earthquakes, volcanoes, cyclones, etc. Now let us see what are the reasons which are man-made behind the air pollution. Now there are three main reasons, and the first one is burning activities. Various burning activities जे आपण वेगवेगळे पदार्थ जाळतो ना ओपन स्पेसमध्ये, कचरा असेल किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, त्या प्रकारच्या बर्निंग ॲक्टिव्हिटीज हे एक इम्पॉर्टंट रिझन झालं. त्याच्यानंतर ॲटॉमिक पॉवर प्लांट्स जे असतात ते अजून एक रिझन झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे दॅट इज इंडस्ट्रियलायझेशन. शिवाय जे फ्युएल्स म्हणून आपण जे गाड्यांच्यामध्ये यूज करतो, ऑटोमोबाईल जे एक्झॉस्ट असतो गाड्यांच्यामधून बाहेर पडणारा धूर, हा देखील एक इम्पॉर्टंट सोर्स आहे एअर पोल्युशनचा. सो हे जे सगळे सोर्सेस आहेत त्यांना आपण 3 मेन टाईप्समध्ये डिवाईड केलं. त्यातला सगळ्यात फर्स्ट जो आहे तो बर्निंग ऑफ फ्युएल्स अँड वेस्ट. सगळ्या प्रकारच्या ज्या बर्निंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्या या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामध्ये आपण जो फर्स्ट आहे दॅट इज बर्निंग ऑफ फ्युएल्स. याच्यामध्ये काय लिहू शकतो? वेगवेगळ्या प्रकारची जे फ्युएल्स येतात, पेट्रोल, डिझेल, रॉकेल जे केरोसिन असतं आपलं, ह्या सगळ्या प्रकारची ॲज वेल ॲज सॉलिड फ्युएल्स जे आपण कोळसा, चारकोल किंवा वूड, हे जे सगळे फ्युएल म्हणून यूज करतो, इंधन म्हणून ज्या ज्या सबस्टन्सेसचा आपण वापर करतो, त्या सगळ्या इंधनांच्या फ्युएल्सच्या बर्निंगमुळे मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युटंट्स हे एअरमध्ये रिलीज होतात, आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये पोल्युशन हे होतं. सो बर्निंग ऑफ फ्युएल आणि वेस्ट याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे फ्युएल्स. कोणते कोणते फ्युएल्स मी सांगितलं तुम्हाला? पेट्रोल, डिझेल, त्यानंतर कोल, वूड किंवा यालाच आपण टिंबर असं देखील म्हणू शकतो. आपला LPG जो आहे ना त्याच्या बर्निंग, कुठलाही ऑब्जेक्ट जे आपण बर्न करतो ना तर तेव्हा काही ना काही प्रकारचे पोल्युटंट्स हे रिलीज होतच असतात. सो LPG हा एक आपण सांगू शकतो ह्याच्यात. या सगळ्या फ्युएल्सच्या बर्निंगमुळे जे पोल्युटंट्स एअरमध्ये रिलीज होतात ते कोणते कोणते आहेत सांगा बरं. पेट्रोल, डिझेल आपण बर्न करतो, याच्यातून काय काय विषारी वायू बाहेर पडतात. सल्फरचे ऑक्साईड्स, कार्बनचे डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजनचे ऑक्साईड असतील, डस्ट पार्टिकल्स असतील, कार्बनचे वेगवेगळे कंपाऊंड्स असतील, हे सगळे वेस्ट या फ्युएलच्या बर्निंगमधून बाहेर पडतात. सो बघा इथे ह्या सगळ्यांच्या बर्निंगमधून बाहेर पडणारे जे मेन कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, CO2 ज्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो, त्याच्यानंतर CO दॅट इज कार्बन मोनॉक्साईड, डाय म्हणजे 2, CO2 डायऑक्साईड, नुसता CO मोनॉक्साईड, मोनो म्हणजे 1. त्यानंतर ऑक्साइड्स ऑफ सल्फर, सल्फरचे ऑक्साईड्स. आता ह्याला आपण शॉर्टमध्ये SOX असं देखील म्हणू शकतो, सल्फरचे ऑक्साईड्स. तसंच ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, ज्याला आपण NOx असं देखील म्हणू शकतो, दॅट इज नायट्रोजनचे ऑक्साईड्स. हे मेजर पोल्युटंट्स झाले विच आर इन गॅसियस फॉर्म. त्यानंतर डस्ट पार्टिकल्स, कार्बन कंपाऊंड्स, त्यानंतर सूट ज्याला आपण काजळी म्हणतो, हे सगळे कंपोनंट्स हे एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. नाव द नेक्स्ट सोर्स इज बर्निंग ऑफ वेस्ट्स. कचरा आपण बरेचदा जाळतो ना,
बऱ्याच ठिकाणी बघा, इवन आपलं जे गावामध्ये कलेक्ट होणारा जो कचरा असतो तो आपण एकत्र करतो आणि तो सगळा कचरा देखील प्रॉपर त्याची विल्हेवाट न लावता त्याला सरसकट आपण जाळतो. तर ह्या प्रकारच्या बर्निंग ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ॲग्रिकल्चरल वेस्ट बघा, पीक काढल्यानंतर जे उरलेलं रेसिड्यू असतो तो आपण जाळून टाकतो. सो ह्या प्रकारच्या बर्निंग ॲक्टिव्हिटीजमुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल जे गॅसेस आहेत ते एन्व्हायरमेंटमध्ये, दॅट इज एअरमध्ये रिलीज होतात. सो बर्निंग ऑफ ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणू आपण, त्याच्यानंतर गार्बेज, कचरा. ओके, या प्रकारच्या बर्निंग ॲक्टिव्हिटीजमुळं हे सगळे ऑक्साईड्स तर ह्यात सुद्धा तुम्ही लिहू शकता रिलीज होतात. वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल पोल्युटंट्स रिलीज होतात इन द एअर विच लीड टू एअर पोल्युशन. सो बर्निंग ऑफ फ्युएलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची इंधनं बघितली आणि बर्निंग ऑफ वेस्टमध्ये ॲग्रिकल्चरल वेस्ट आणि आपला जो कचरा असतो त्या कचऱ्याच्या बर्निंगमुळे देखील वेगळ्या प्रकारचे पोल्युटंट्स एअरमध्ये रिलीज होतात की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. नाव द सेकंड सोर्स इज इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन ज्याला आपण कारखाने जे वाढतात ना, औद्योगिकीकरण म्हणतो ज्याला आपण मराठीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर खूप जास्त प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ झाली. आता या वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे सबस्टन्सेस मॅन्युफॅक्चर केले जातात अँड इन दॅट प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग लार्ज अमाऊंट ऑफ पोल्युटंट्स आर रिलीज्ड इन एअर, सॉईल, वॉटर, सगळ्यामध्येच इंडस्ट्रियलायझेशन हा खूप मोठा असा कंपोनंट आहे की जो ॲटमॉस्फिअरच्या पोल्युशनमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करतो. सो वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमधून जो बाहेर पडणारा धूर आहे त्या धुरामध्ये देखील ह्यासारखे ऑक्साईड्स ऑफ सल्फर, नायट्रोजन हे कंपोनंट्स प्रेझेंट असतात. डस्ट पार्टिकल्स असतात, कार्बनचे कंपाऊंड्स देखील याच्यामध्ये प्रेझेंट असतात की जे एअर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सो इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आपण म्हणू शकतो की परत ऑक्साईड्स ऑफ सल्फर, दॅट इज सॉक्स, त्यानंतर NOx, त्यानंतर पॉयझनस गॅसेस, सॉक्स, नॉक्स अँड अदर पॉयझनस गॅसेस म्हणू, कारण हे देखील पॉयझनस गॅसेस आहेत. ओके, हे वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याशिवाय स्मोक, धूर ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याच्यानंतर सल्फरचे कंपाऊंड्स, हे देखील या बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये प्रेझेंट असतात. हे कसं कमी करता येईल हे आपण ह्या चॅप्टरमध्ये पुढं बघणारच आहोत. आत्ता जस्ट आपण हे सोर्सेस बघतोय. कॉजेस, सोर्सेस, रिझन्स असं जरी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलं तरी आन्सर हे तुमचं सेम असणार आहे. नाव द थर्ड इम्पॉर्टंट पार्ट और फॅक्टर इज ॲटॉमिक एनर्जी और ज्याला आपण ॲटॉमिक पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असं देखील म्हणतो. अणु ऊर्जा केंद्र जे असतात ना, तर त्याच्यामधून आपण जे वेगवेगळे प्रकारचे हेवी मेटल्स यूज करतो, युरॅनियम, थोरियम यासारखे जे हेवी मेटल्स आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स ज्यांना आपण म्हणतो, तर त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सच्या बर्निंगच्या प्रोसेसमध्ये
देखील वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल रेडिएशन्स बाहेर पडतात की जे या सगळ्या प्रकारच्या वेस्टपेक्षाही जास्त हार्मफुल असतात. तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, जेव्हा अमेरिकेने जपानवरती जे अणुबॉम्ब टाकलेले होते तर त्यांचा इफेक्ट हा अजूनही आपण म्हणतो बऱ्याच जनरेशन्सपासून तो दिसून येतो. हे ॲक्च्युली हे जे रेडिएशन्स असतात ना या हेवी मेटल्सचे किंवा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्सपासून बाहेर पडणारे, तर ते आपल्या जीन्सवरती अटॅक करतात. जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन जे असतं ना आपलं DNA RNA ह्याच्यावरती इफेक्ट करतात आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी व्यंग दिसतात ना बरेचदा, म्हणजे नॉर्मल आपलं जे बॉडी असते त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारची शरीराची रचना ही तयार होते. का तर आपले जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनवरती ते रेडिएशन्स अफेक्ट करतात. सो हे खूप जास्त हार्मफुल असतात. ॲटॉमिक एनर्जी किंवा ॲटॉमिक पॉवर प्लांट्समधून हार्मफुल रेडिएशन्स are released from radioactive substances like uranium, thorium, एटसेट्रा. यांच्याबद्दल डिटेल आपल्याला नंतर बघायचंच आहे. सो बघा स्टुडंट्स, हे 3 मेन मॅनमेड सोर्सेस आहेत किंवा मॅनमेड रिझन्स आहेत की ज्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन होतं. पहिला म्हणजे बर्निंग ॲक्टिव्हिटीज, दुसरा म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन की हा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे, आणि तिसरा म्हणजे ॲटॉमिक पॉवर प्लांट्समधून बाहेर पडणारं जे रेडिएशन्स आहेत किंवा वेस्ट्स आहेत. सो हा जो मॅनमेड पोल्युशनचे जे किंवा सोर्सेस आहेत हा पार्ट आपला इथं संपतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याचे इफेक्ट्स काय काय होतात तो पार्ट बघणार आहोत.